बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। तहानेने व्याकुळ झालेल्या ग्रामस्थांनी मागणी केल्यानंतर 3 दिवसांनी म्हणजे 72 तासात त्या सर्व गावांना 3 दिवसात पाणीपुरवठा करावा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी आढावा बैठकीत दिलेत। विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहात दुष्काळ टंचाईवर त्यांनी बैठक घेतली। विभागात 1837 टँकरने 1250 गावातील नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे। त्याचबरोबर मागणी वाढत चालली आहे अशी माहिती विभागीय आयुक्तांनी बैठकीत दिली। यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी मागणीनुसार 3 दिवसात गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, कोणीही पाण्यापासून वंचित राहता कामा नये, शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, पाण्याची तपासणी करावी, अशुद्ध पाणीपुरवठा होता कामा नये असे निर्देश दिले। भूजल पातळी रिचार्ज करण्यासाठी जलयुक्त शिवार जलसंधारणाची कामे वेगात पूर्ण करावी। आपल्या हातात अजून 1 महिना आहे, म्हणून जल फेरभरणाच्या कामांना प्राधान्य द्यावं। यासाठी नाम फाउंडेशन, आमिर खान यांचे पाणी फाउंडेशन आदी संस्थांची मदत घेण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला। संदीपान भुमरेंची प्रकृती खराब असल्यामुळे ते या बैठकीला हजर राहू शकले नाहीत। मात्र त्यांनी स्थानिक आमदारांकडे जिल्हा आणि शहराचे पाणी टंचाई आणि दुष्काळ सदृश्य परिस्थितीचे सगळे मुद्दे पाठवले होते आणि आमदारांनी ते प्रभावीपणे मांडले असून मुख्यमंत्री त्यावर तात्काळ निर्णय घेतील, जनतेला दिलासा देतील असा आम्हाला विश्वास आहे, असे विलास भुमरे आणि संदीपान भुमरे यांचे पुत्र यांनी म्हटलं। दरम्यान मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी 9 महिन्यांपूर्वी मंत्रिमंडळाची शहरात बैठक झाली होती। या बैठकीत 45,000 कोटींची विकास कामं करण्याचा निर्णय झाला होता, त्याची अंमलबजावणी झालेली नाही। याबाबत शिंदे यांना विचारलं असता त्यांनी उत्तर देण्याचं टाळलं। एप्रिल-मे महिन्यामध्ये अवकाळी पाऊस पडला, यामुळे झालेली नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली जाईल। मागील काही अतिवृष्टी, पीक विमा आदी देणे शेतकऱ्यांना देण्याचे आदेश दिल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांना देवानेच पाठवले असल्याचा दावा करतात, पण त्यांच्या काळात देशातील देवत्व संपलं अशी टीका ठाकरे गटाने केली आहे। तसेच रावणाने आणि कंसाने प्रामाणिक लोकांना तुरुंगात टाकलं आणि राज्य केलं, तरीही रावण कंसाचा वध झालाच, सत्य मरत नाही। विष्णूच्या तोतया अवतारांना प्रचिती 4 जून नंतर येईल असा हल्लाबोल त्यांनी केला आहे। आपल्याला परमात्म्यानेच पाठवला आहे असं मोदी म्हणतात, पण मोदी काळात देशातलं देवत्व संपून गेलं। पैसा हीच देशातील काही लोकांची ताकद बनली आणि त्या पैसेवाल्यांच्या ताकदीवर मोदी यांना देवत्व बहाल करण्याची चढाओढ लागली। पुढे ठाकरे गटानं म्हटलं आहे की मोदी नावाचा देव 15 लाखांचा सूट घालतो, रोज 10 वेळा कपडे बदलतो, 20,000 कोटी रुपयांच्या विमानातून आणि 50 कोटी रुपयांच्या गाडीतून फिरतो। हे प्रामाणिकपणाचं लक्षण नक्कीच नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे। मुळात लोकसभा निवडणुकाच प्रामाणिकपणे होत आहेत की नाहीत याबाबत लोकांच्या मनात शंका आहेत। मोदी आणि भाजप यांनी आतापर्यंत सर्व निवडणुका अत्यंत अप्रामाणिक पद्धतीने जिंकल्या आणि त्यासाठी देशातील निवडणूक आयोगास वेठीस धरलं। त्यामुळे प्रामाणिकपणाची गंगोत्री भ्रष्ट करण्याचं काम गेल्या 10 वर्षात प्रामुख्याने झालं। ज्या देशाचा पंतप्रधान रोज खोटं बोलतो, अप्रामाणिकपणाचा आदर्श निर्माण करतो आणि त्याच्या अप्रामाणिकतेवर टाळ्या वाजवणाऱ्या अंधभक्तांच्या झुंडी निर्माण करून ठेवतो, तेथे प्रामाणिकपणा कसा टिकेल असा खोचक सवाल ठाकरे गटाने केला आहे। आरक्षणाच्या आड कोणी येऊ नये, त्यांचा छगन भुजबळ करण्यास वेळ लागणार नाही असा इशारा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना त्यांचे नाव न घेता दिला। वाळूज येथील सिडको महानगर 1 येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुरुवारी 23 मे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमावेळी ते बोलत होते। निवडणुका होताच माझ्यावर टीका सुरू झाली। आपल्या समाजात फूट पडू देऊ नका, समाजानं व्यसनापासून दूर राहावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे। मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळू द्यायचं नाही असंही षडयंत्र होतं। काही लोकांचं म्हणणं होतं की मी जातीयवाद करतोय, मराठा ओबीसी वाद होतोय। माझे एक तरी स्टेटमेंट दाखवा की मी ओबीसींना दुखावलं। मी गावखेड्यातल्या ओबीसी बांधवांना आतापर्यंत दुखावलेलं नाही, जातीयवाद केला नाही। तुम्ही आम्हाला जातीयवादी म्हणता कसे? मी 13 तारखेच्या मतदानापर्यंत चांगला होतो, 13 तारीख झाली, मतदान संपलं, मग गुरगुर सुरू झाली। महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आहे। 1 महिना शांत राहा, काही जण म्हटले होते निवडणूक झाल्यावर बघू, त्यांचेच लोक त्यांना पाडणार आहेत। कोणी काय पोस्ट टाकल्या त्याचं नाव लिहून ठेवा, 1 महिना बघू। तुमच्यावर जर वेळ आली तर स्वतःचं संरक्षण करा। ज्या जातीचा नेता मराठा विरोधी भूमिका घेईल त्याला निवडून द्यायचं नाही असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं। पुण्यात आलिशान कार बेदरकारपणे चालवून एका अल्पवयीन मद्यपी मुलाने 2 तरुणांना चिरडलं। हे प्रकरण पुणे पोलीस आयुक्तांकडून दडपले गेल्याचा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे। आता रवींद्र धंगेकर हे पुणे पोलीस आयुक्तालयासमोरच आंदोलनाला बसले आहेत। दरम्यान त्यांनी या अपघात प्रकरणात पोलिसांनी पैसे खाल्ल्याचा आरोप केला आहे। त्यामुळे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची बदली करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे।
आमदार झाल्यानंतर सातत्याने अंमली पदार्थ, पब संस्कृती पुण्यातून हद्दपार करा अशी मागणी मी केली. हे सरकार गुन्हेगारांच्या पाठीशी आहे. 2 दिवसांपूर्वी 2 अभियंत्यांची पुण्यात हत्या झाली. ज्या प्रकारे पुणे पोलिसांनी याचा तपास केला, या तपासात अनेक त्रुटी ठेवल्या. 2 FIR बनवण्यात आले. पुणेकर रस्त्यावर आल्यानंतर गृहमंत्री फडणवीसांना इथं यावं लागलं. त्यांनी पुणेकरांची समजूत काढण्यासाठी दुपारी FIR दाखल केली. मात्र तपास अधिकाऱ्यांवर पहिला गुन्हा दाखल केला पाहिजे होता. गुन्हा दाखल केला नाही तर मी रोज पुण्यात आंदोलन करणार असंही ते म्हणाले. पोलीस आयुक्तालयात मोठ्या प्रमाणात पैसे पोहोचतात. पोलीस अधिकाऱ्यांनी पैसे घेतल्याशिवाय हे प्रकरण हाताळलं नाही. पोलीस खात्यावर पैशाच्या पाकिटांचं वजन आहे. कायद्याच्या दृष्टीनं त्यांनी केलेला तपास चुकीचा होता. कुठल्या हॉटेलमध्ये डील झाली, कुणाला फोन केले, या सर्व गोष्टींचा तपास झाला पाहिजे अशी मागणी देखील रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी फाईलवर केलेला एक तरी निर्णय दाखवावा. त्यांनी आजपर्यंत काहीही केलं नाही असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. डोंबिवली येथील घटनेनंतर उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे. याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. कोणतेही उद्योग एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवणं हे सोपं काम नाही. या संदर्भातील कोणताही निर्णय हा एका दिवसात होऊ शकत नाही. मात्र या संदर्भात बऱ्याच वर्षांपासून चर्चा सुरू आहे. या सर्व उद्योगांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिली पाहिजे. या संदर्भात राज्य सरकार पुढाकार घेणार असल्याची माहिती देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिली. डोंबिवली येथील केमिकल कंपनीमध्ये झालेल्या स्फोटावरून राज्यात सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. तसेच पुणे हिट अँड रन प्रकरणी देखील विरोधक राजकारण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या प्रकरणात पोलीस योग्य कारवाई करत असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. इतकेच नाही तर बाल न्यायालयाने जो निर्णय दिला होता त्या निर्णयाच्या विरोधात जाऊन पुन्हा अपील करत निर्णय बदलला असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. या प्रकरणी अतिशय कडक कारवाई झाली आहे. मात्र प्रत्येक गोष्टीचं राजकीयकरण करणं हा उद्योग सुरू आहे. हे योग्य नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या गाडीवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. या घटनेत पाटील यांना धक्काबुक्की तर गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. तहसील कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर ही घटना घडल्यामुळे मोठा संताप व्यक्त होतोय. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नसल्याचा रोष व्यक्त केलाय. याबाबत अधिक माहिती अशी. इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील शुक्रवारी सकाळी 11च्या सुमारास शहरातील जुन्या पुणे सोलापूर मार्गावरून शासकीय वाहनातून आपल्या कार्यालयाकडे जात होते. रस्त्यात संविधान चौकात विना क्रमांकाच्या 4 चाकी गाडीतून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या वाहन चालक मल्हारी मकरे यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून गाडीवर लोखंडी रॉडनं हल्ला केला. त्यानंतर श्रीकांत पाटील यांच्यावरही काठीने हल्ला चढवला. त्यात ते किरकोळ जखमी झाले. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. हा हल्ला कुणी व कशासाठी केला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. उल्लेखनीय बाब म्हणजे तहसीलदार श्रीकांत पाटील आपल्या कारवाईसाठी ओळखले जातात. उजनी पात्रात बुडालेल्या 6 जणांच्या शोधासाठी त्यांनी इंदापूर तालुक्यातील कळशी गावात सलग 2 दिवस ठाण मांडलं होतं. यावेळी त्यांनी बेपत्ता झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांची समजूत घालण्याचाही प्रयत्न केला होता. गुन्हेगारांना कसलाही धाक उरलेला नाही. शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल जाते. ही बाब राज्याच्या कायदा सुव्यवस्थेची स्थिती कशी ढासळली आहे हे सांगण्यास पुरेशी आहे. तहसीलदार पाटील यांच्याशी मी स्वतः संपर्क साधून त्यांची विचारपूस केली. या संपूर्ण घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करण्याची गरज आहे. गृहमंत्री महोदय, आता तरी जागे व्हा. आपल्या राज्यात गाडीखाली माणसं चेंगरणारे आपल्या खात्याच्या कृपेमुळे जामिनावर सुटतात. या घटनेचा निषेध असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. शुक्रवारी सकाळी केदारनाथ धाममध्ये हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. हेलिकॉप्टरमधील वैमानिक आणि 6 प्रवासी सुखरूप आहेत. हे प्रवासी सिरसी हेलिपॅडवरून केदारनाथ धामच्या दर्शनासाठी जात असताना हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. हेलिपॅडवर उतरण्यापूर्वीच ते हवेत विरघळले. यानंतर त्याचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. यानंतर सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. DGCAने या घटनेची चौकशीचे आदेश दिले आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजावर यांनी सांगितलं की हे हेलिकॉप्टर क्रेटन एव्हिएशन कंपनीचं आहे. हेलिपॅडच्या 100 मीटर आधी ते हवेत गिरक्या घेऊ लागलं. कॅप्टन कल्पेश हे हेलिकॉप्टर उडवत होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून प्रवाशांना मदत करत मंदिरात नेलं. शिवाजी, उलुबंकट चलम, महेश्वरी, सुंदराराज, सुमथी मयूर, बागवानी हे तमिळनाडूतील 6 भाविक हेलिकॉप्टरमध्ये होते. उत्तराखंडमधील चारधाम यात्रेदरम्यान 12 दिवसात 23 मे पर्यंत 49 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील बहुसंख्य भक्त असेही आहेत जे कोणत्या ना कोणत्या आजाराने त्रस्त होते. ही आकडेवारी राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षाने जाहीर केली आहे. यातील सर्वाधिक 23 मृत्यू केदारनाथ धाममध्ये झाले आहेत. यानंतर यमुनोत्री धाममध्ये 12 आणि बद्रीनाथमध्ये 11 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तसेच गंगोत्री धाममध्ये आतापर्यंत 3 भाविकांचा मृत्यू झाला आहे.
पुण्यातील पब संस्कृतीवर राज्यात गरमागरम चर्चा सुरू असताना विदर्भातील अमरावती जिल्ह्यालगत रेव पार्टी झाल्याची घटना उजेडात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी 11 महिलांसह 34 पुरुषांना अटक केली आहे. हे सर्वजण मध्य प्रदेशच्या हद्दीतील एका रिसॉर्टवर वॉटर पार्कमध्ये अश्लील गाण्यांवर डान्स करत होते. अटक करण्यात आलेल्या महिला नागपूरच्या असल्याची माहिती मिळत आहे. मध्य प्रदेशच्या मुलताई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमरावतीच्या वरुडपासून काही अंतरावर मध्य प्रदेशातील जंगलातील नेचर प्राईड आणि वॉटर पार्कवर ही कारवाई झाली. सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना या रिसॉर्टमध्ये मोठ्या आवाजात डीजे सुरू होता. तिथे काही तरुणी अश्लील गाण्यांवर नृत्य करत होते. पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी नशेच्या धुंदीत असणारे हे सर्वजण वॉटर पार्कमध्ये होते. अटक करण्यात आलेले बहुतांश आरोपी महाराष्ट्रातील वरुड, नागपूर आणि अमरावती भागातील आहेत. मुलताई पोलीस अधीक्षक निश्चल झारिया यांनी या कारवाईची माहिती देताना सांगितलं की सदर रिसॉर्टमध्ये रेव पार्टी सुरू असल्याची खबर आम्हाला मिळाली होती. त्यानुसार या प्रकरणी 45 जणांवर कारवाई करण्यात आली. यात 11 तरुणींचाही समावेश आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे. हे रिसॉर्ट महाराष्ट्रातील व्यक्तीच्या नावे असून तिथे अनैतिक कारवाया सुरू होत्या. या रिसॉर्टचा मालक अमरावतीच्या वरुडचा आहे. तिथे ग्राहकांसाठी काही छोटी फार्म हाऊस बांधण्यात आली आहेत. ती भाडेतत्वावर दिली जातात. पोलीस या प्रकरणाचा सर्वच बाजूनी तपास करत आहेत. हे रिसॉर्ट मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असल्यामुळे तिथे दोन्ही राज्यातील नागरिक मोठ्या संख्येने येतात. दरम्यान रेव पार्टी अत्यंत छुप्या पद्धतीनं आयोजित केली जाते. या पार्टीत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज, दारू वा नाच गाण्यांची रेलचेल असते. काही घटनात सेक्सचे कॉकटेलही असतं.